ऑपरेशन वगैरे नाही. ऑपरेशन म्हणजे पोटाचं झालेलं. डिलिव्हरी नॉर्मल नाही, सीझर. हा मम्मी. बापरे मम्मी. हा हा हो. टाच खूप. हा नाही एवढं नाही. तो हां थोडी उठून बघा. तर कसं पडेल काही आठवतं वगैरे काही? हां तर ते सांगतो. तुमच्या मानेमध्ये तिथे C4-5 C5-6 मध्ये गॅप आणि कमरामध्ये L4-5 L5-6 मध्ये गॅप. अशा दोन्ही ठिकाणी मोठा प्रॉब्लेम. तर ह्या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला भरपूर दिवस झाले, पण त्याचा तर तुम्हाला पाठीमागच्या 2 ते 5 वर्ष एवढं नव्हतं. पण आता काय झालं एवढं 2-5 वर्ष त्याचं जे कार्टिलेज आहे ते टिअर झालं, फाटलं गेलं जसं बऱ्यापैकी. बाहेर आल्यामुळे ती जी नस आहे ती दबली गेली म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन तुमच्या ब्रेनला होत नाही, चेस्टला होत नाही, पाठीला होत नाही, शोल्डर दोन्ही हाताला. म्हणून बसून उठले, झोपून उठले काही चक्कर येत नाही. कधी कधी नाही असं म्हणजे एवढं तरी नाही होते अजून तरी. म्हणून ऐकून घ्या. पाठीमागचे आरडो दुखत असतो. तेच या कुशी झोपले, आज जड पडणार, मुंगी येणार, गळी पडणार, कळणार, या कुशी झोपले, त्या कुशी झोपले का तसंच फालतू झोपली किंवा वर्कआउट झालं की छाती असं. म्हणजे ज्या साईडने हार्डवर्क झालं त्या हाताला काढलं. यालाच म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस. मानेचा MRI केला तरी स्पष्ट दिसतं. हा झाला पहिला. दुसरा कमरामध्ये L4-5 L5-6 मध्ये गॅप. ते पण तसंच डिस्क खाली सारखी कार्टिलेज बाहेर. तिथून ब्लड सर्क्युलेशन पाय होत नाही, पाय लागतो. म्हणजे तीच नस सगळं समजतं. तीच नस मांडी खुब्यातून, कमरातून खुब्यात, खुब्यातून मांडी, मांडीतून गुडघ्यात, गुडघ्यातून पोटातून टाचत राहतो. पण झोपातून उठले की टाच बऱ्यापैकी दुखत असते. मांडी घातली, गुडघ्या बसली की पाय जड पडणार, बरीच पडणार, रग लागणार, गळ लागणार. मग हे कधी जास्त मांडी घातली, जास्त गुडघ्या बसले, जास्त चालले यावेळेस होतं. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम दोन्ही पायांना लागला. आपण पाय दुखेल आणि तो पाय दुखेल. ज्या दिवशी जास्त वाकून काम केलं जास्त त्रास, गुडघ्यापासून काम केलं, वाकून काम केलं जास्त त्रास, पालतू झोपले जास्त त्रास, जास्त ट्रॅव्हलिंग केलं जास्त त्रास. आता हे जे दुखणं आहे ते माझ्याकडे 80% रिकवर होणार, पण 20% हा मरेपर्यंत पण राहणार. 20% म्हणजे काय? तुम्ही ज्या दिवशी विषा दोन घेतल्या, मान मोडली, डोके वजन घेतलं, खांद्या वजन घेतलं, दोन्ही विषय झोपले, हा त्रास परत होणार. हे मानेचे नियम. कमरेचे नियम वेगळे. 15 किलोपेक्षा वाकून वजन उचललं, वाकून काम केलं, पालतं झोपलं, जाडगादी झोपले, 30 डिग्रीमध्ये बसले, 30 डिग्रीमध्ये झोपले, परत कमराचा त्रास होईल, बिना बेडचं ट्रॅव्हलिंग केलं, वजन उचललं, हा तर तुम्हाला आयुष्यभर होणार. हे नियम आयुष्यभर लक्षात ठेवायचे. विसरले घ्या तुमचं दुखणं करतं म्हणजे आयुष्यभर दवाखाना करून ट्रॅव्हलिंग झालं नसतं त्याच्यात हे जास्त म्हणजे ते बॅगा दोन्ही साईडला उचलल्या गेल्या. दुसरं पोटाचा पण प्रॉब्लेम तुम्हाला, म्हणून आमवात वाढतो. तुमचं गॅस ऍसिडिटीचा प्रॉब्लेम, तो प्रकार वाढला, प्रकार वाढतो, आमवात वाढतो आणि पोटामध्ये अन्न सडलं, ते अनेक प्रकारचे जे रसायन बॉडीमध्ये निघल्यानंतर पूर्ण जॉईंटमध्ये फिरतात. जॉईंटमध्ये म्हणजे ठसठसपणा वगैरे वाढतो, म्हणजे तुमचे सगळे जॉईंट असं, आणि त्याला तो आमवात म्हणतो. तो वेगळा, त्याच्यावर ट्रीटमेंट वेगळी असेल, याच्यावर वेगळी. या दोन्हीवरती जेव्हा ट्रीटमेंट होईल तेव्हा तुम्ही समजलं. या दोन्हीवर कोणत्या तुमच्या डॉक्टरने आजपर्यंत प्रॉपर निदान नसेल केलं, ट्रीटमेंट पण केली नसेल, तुम्ही आजपर्यंत बरे नाही झाले. त्याचं कारण याला 3 दिवसांनी फरक 10 दिवसात कवर, म्हणजे 10 दिवसाची प्रोसेस कंटिन्यू करेल. बाकीचे तुम्हाला मेडिसिन, एक्सरसाइज, नियम पत्त्या सगळं स्टेप बाय स्टेप सांगितलं. मेडिसिन म्हणजे आयुर्वेदिक असतात. हे जे मी सांगितलं ते बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? MRI केलं असेल ना स्पाईनचा तुम्ही, त्या डॉक्टरांनी जे सांगितलं ते बरोबर सांगितलं का नाही? तर आम्हाला ही सगळं नाडी परीक्षण सगळं समजतं. तुम्ही गोळ्या वगैरे नाही घ्यायचं, 99% पर्यंत आम्ही बरोबर सांगू शकतो.
रिलॅक्स. MRI करून किती दिवस झाले? 3 वर्ष झाले. रिलॅक्स. काम काय करतो? घरीच असते सध्या. म्हणजे पार्लर चालवत होते बंद केलं. इकडे मान. रिलॅक्स. रिलॅक्स. काढू का 1 मिनिट? नाही नाही राहू दे. रिलॅक्स. रिलॅक्स. म्हणजे खूप भयंकर सूज आहे. तुम्ही घरी पालतच होता का? नाही, मी उशी पण नाही घेत सर. उशी पातळ का व्हायला लागते? मला ना हा लूज लूज लूज. रिलॅक्स. कुशल होत आहे. 1 मिनिट. पाय दिला सोडा. मम्मी झालं झालं. दिलं सोडा पाय. दिला सोडा मग. कुशल होत आहे. सर पुढे कामच होतं त्रास सर का पुढे. पाय दिला सोडा. रिलॅक्स. सेम पोझिशन. पाय इकडे डोकं तिकडे. आमचा पाय रिलॅक्स. पाय इकडे डोकं असं पाय सरळ. इकडे दोन्ही हात शोल्डरवरती असे. खाली. रिलॅक्स. 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 ओके ना? रिलॅक्स. लास्ट. रिलॅक्स. ओके. सरळ झोपा. पाय पकड. पाय पकड. ते साईडला ठेव. वरती मान. खाली मान. रिलॅक्स. मान घाबरू हा नका. ओके. एकदम असं रिलॅक्स ठेव. रिलॅक्स राहील. कसं वाटतं आता? कुठून बघू. अंडी घालून बसू. मोकळं आलं की नाही काही? हां मग तू खूप वर्षानंतर त्याच्या आधी युट्यूबच पाहिलं असेल हाडामध्ये. नाही आता हा नाही मी त्यांनी त्या भाऊनी तुमचं सांगितलं ना तेव्हा मी ते YouTube वरती बघितले तुमचे व्हिडिओज ओके. कधी बघितलं? कालच बघितलं. ओके, असं आहे का? कालच बघितले. कालच मला यांनी